जपानमधील एका बेटावर एकदा एक लेडीज कोमामध्ये होती. ती जिवंत वाचण्याची शक्यता खूप कमी होती. तिला स्वप्न पडले की ती मेलेली आहे आणि ती स्वर्गात पोचले आहे. तिथे तिला तिच्या पूर्वजांचा आवाज येतो. ते तिला विचारतात की तू कोण आहेस. त्यावर ती उत्तर देते की मी मेयरची बायको आहे. तेव्हा पुन्हा आवाज येतो की आम्ही हे नाही विचारलं की तू कोणाची बायको आहेस, आम्ही हे विचारलं आहे की तू कोण आहेस. त्यावर ती उत्तर देते की मी 4 मुलांची आई आहे. पुन्हा आवाज येतो की आम्ही हे नाही विचारलं की तू कोणाची आई आहेस, आम्ही हे विचारलं आहे की तू कोण आहेस. त्यावर ती बोलते की मी शाळेमध्ये शिक्षिका आहे. पुन्हा आवाज येतो आम्ही हे नाही विचारलं की तू काय काम करतेस, आम्ही हे विचारलं आहे की तू कोण आहेस. अशा प्रकारे त्या बाईने खूप सारी उत्तरे दिली. तिने तिचे नाव सांगितले, तिचा धर्म सांगितला, खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, पण ती हे नाही सांगू शकली की ती कोण आहे. शेवटी तिने सांगितले की मी ती आहे जी दररोज आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी लवकर उठते. मी ती आहे जी मुलांना शिकवून त्यांना त्यांचा चांगला विकास घडविण्यात मदत करते. त्या बाईचे हे उत्तर मान्य करण्यात आले आणि ती कोमामधून बाहेर आली. काही दिवसानंतर ती एकदम नीट झाली. या पूर्ण घटनेने त्या बाईला तिच्या जीवनाचे उद्देश समजावले. यानंतर ती तिच्या कुटुंबाची जास्त काळजी घ्यायला लागली आणि मुलांना आणखी चांगल्या पद्धतीने शिकवायला लागली. त्या बाईला तिचा इकिगाई मिळाला होता. त्यानंतर त्या गावातील प्रत्येक व्यक्तीने त्यांचा इकिगाई शोधणे ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण मानली. ही घटना जपानमधील ओकिनावा या बेटावर घडली होती. तिथे आजसुद्धा प्रत्येकजण त्यांचा इकिगाई शोधून त्यांचे जीवन जगत असतो. आज पण तेथील लोक जगातल्या इतर लोकांपेक्षा जास्त आरोग्यदायी आणि आनंदी असतात. ते आजारी पण कमी पडतात आणि तेथील लोकांचे आयुष्यसुद्धा इतर लोकांच्या तुलनेत जास्त असते. त्या गावातल्या बहुतेक गोष्टी या इतर जगाच्या तुलनेत खूप चांगल्या आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार याचे कारण हे आहे की तिथले लोक त्यांचा इकिगाई शोधून त्यानुसारच त्यांचे जीवन जगत असतात. इकिगाई हा एक जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे रिझन फॉर बीइंग, म्हणजेच जिवंत राहण्याचे कारण, या जगात येण्याचे कारण आणि जीवनाचे उद्देश. जपानी लोक हे मानतात की या जगात प्रत्येक व्यक्तीचा कमीत कमी एक तरी इकिगाई असतोच, जो त्यांना स्वतःला समजून घेतल्यानंतरच मिळतो. इकिगाई मिळणे खूप कठीण गोष्ट असते. लोकांचे संपूर्ण आयुष्य निघून जाते याला शोधण्यात. तुमचासुद्धा एक इकिगाई आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कसे तुम्ही तुमचा इकिगाई शोधू शकता. सर्वात पहिले आपण इकिगाईची आकृती काढूया. या आकृतीत 4 वर्तुळांचे मिलन असते आणि यात असतात 4 प्रश्न ज्यांचे तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. पहिला प्रश्न, व्हॉट यू लव्ह. हा प्रश्न कदाचित सर्वात सोपा आहे. जरा विचार करा की असे कोणते काम आहे जे तुम्हाला सर्वात जास्त आवडते, जे तुम्हाला मोटिवेट करते आणि ताकद देते, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. हे काम कोणतेही असू शकते, जसे क्रिकेट खेळणे, एक्सरसाइज, पुस्तकं वाचणे, जेवण बनवणे, ट्रॅव्हलिंग, शिकवणे, काहीही. कोणतेही असे काम जे तुम्हाला आकर्षित करत असेल. ते काम तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा असू शकते, घरी पण असू शकते, तुमच्या अनुभवातून आलेले असू शकते, तुमच्या आवडीचेही असू शकते. दुसरा प्रश्न, व्हॉट यू आर गुड ॲट. म्हणजेच तुम्ही कोणत्या कामात चांगले आहात, कोणत्या कामात तुम्ही एक्सपर्ट आहात, तुमच्याजवळ कोणते कौशल्य आहे. तिसरा प्रश्न, व्हॉट द वर्ल्ड नीड. तिसरा प्रश्न हे माहिती करून घेण्यासाठी आहे की या जगाला आत्ताच्या क्षणाला कोणत्या गोष्टीची गरज आहे. चौथा आणि शेवटचा प्रश्न, व्हॉट यू कॅन बी पेड फॉर. यामध्ये त्या गोष्टी येतात ज्या करून तुम्ही पैसा मिळवतात, ज्या बदल्यात लोक तुम्हाला पैसे देतात किंवा तुम्हाला असे वाटत असेल की त्या बदल्यात लोक तुम्हाला पैसे देऊ शकतात. पहिला आणि तिसरा प्रश्न म्हणजेच व्हॉट यू लव्ह आणि व्हॉट द वर्ल्ड नीड. यामध्ये जी कामे येतील ती तुमच्या आयुष्यातील मिशन असतील. म्हणजेच व्हॉट यू लव्ह आणि व्हॉट द वर्ल्ड नीड यामधल्या कॉमन सर्कलमध्ये जी कामं आहेत ते तुमच्या आयुष्यातील मिशन असतील. तिसऱ्या आणि चौथ्या वर्तुळातील कॉमन कामांना बोलले जाते वोकेशन. म्हणजेच अशी कामं ज्यांची जगाला आवश्यकता पण आहे आणि ज्या बदल्यात लोक तुम्हाला पैसे पण देतील. चौथ्या आणि दुसऱ्या वर्तुळातील इंटरसेक्शनला बोलले जाते प्रोफेशन. म्हणजेच अशी कामं जी करण्यात तुम्ही चांगले आहात आणि एक्सपर्ट पण आहात आणि त्या बदल्यात लोक तुम्हाला पैसे द्यायला तयार असतील किंवा होतील. अशी कामं झाले तुमचे प्रोफेशन. पहिल्या आणि दुसऱ्या वर्तुळातील इंटरसेक्शनला बोलले जाते पॅशन. याचा अर्थ अशी कामं ज्यात तुम्ही एक्सपर्ट पण आहात आणि ती कामं तुम्हाला आवडतात पण. अशी कामं म्हणजे तुमचे पॅशन. एकदा की तुम्ही तुमचे पॅशन शोधले की मग तुम्हाला तुमचा इकिगाई शोधणे सोपे होऊन जाईल. आणि इथून पुढे मी तुमच्यासोबत पॅशनबद्दलच बोलणार आहे.
तर सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला तुमचे पॅशन समजून घेण्यासाठी सर्वात पहिले स्वतःला समजून घ्यावे लागेल. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला समजून घ्यावे लागेल. अपयशी ठरलेल्या लोकांची एक वाईट गोष्ट ही असते की त्यांना स्वतःबद्दल काहीच माहीत नसते. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल की तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कुठे घालवता आणि कशामध्ये घालवता. पुन्हा एकदा अपयशी लोकांची एक वाईट सवय असते की त्यांना माहीतच नसते की ते त्यांचा जास्तीत जास्त वेळ कुठे घालवतात आणि त्यांचा दिवस कसा निघून जातो. याच 2 कारणांमुळे लोक आपली प्रगती करण्यात अपयशी ठरतात. सर्व यशस्वी लोक आणि महान लोक जे जुन्या काळात होऊन गेले आणि जे आजही आहेत, त्या सर्वांचे हेच म्हणणे आहे की जोपर्यंत लोक स्वतःला जाणून घेणार नाहीत तोपर्यंत ते पुढे जाऊ शकणार नाहीत. आता तुम्ही एक वही आणि पेन घेऊन बसा. इथे मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. तुम्ही लिहून घेणार तरच पुढचा भाग तुम्हाला लवकर समजेल आणि तुम्ही स्वतःला पण सोप्या पद्धतीने समजू शकाल. सोबतच तुम्ही जे शिकत आहात ते लिहून घेणे ही एक चांगली सवय आहे, यशस्वी लोकांची सवय आहे. तुम्हाला तुमचे पॅशन न मिळण्यामागचे सर्वात मोठे कारण हे आहे की लोक त्या कामांमध्ये त्यांचा जास्तीत जास्त वेळ घालवतात, जी कामं ना त्यांना आवडत असतात आणि ना त्या कामात ते चांगले असतात. तर हेच बघण्यासाठी की तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कुठे घालवता, यासाठी आपण एक एक्सरसाइज करूया. मी अपेक्षा करतो की तुम्ही वही आणि पेन घेऊन तयार असाल. तर आता सर्वात पहिले तुम्ही एक मोठा चौकोन बनवा आणि त्याला 4 चौकोनांमध्ये विभागा. पहिल्या चौकोनात वरती लिहा की ही कामं मला आवडतात आणि या कामात मी एक्सपर्ट पण आहे. या चौकोनात तुम्ही ती सर्व कामं लिहा जी करायला तुम्हाला आवडते आणि तुम्ही त्या कामाचे एक्सपर्ट आहात. उदाहरणासाठी, तुम्हाला डान्स करायला आवडत असेल, एक्सरसाइज करायला आवडत असेल, जेवण बनवायला आवडत असेल, पेंटिंग करायला आवडत असेल आणि तुम्ही यामध्ये एक्सपर्ट पण असाल, तर अशा गोष्टी ज्यात तुम्ही खूप चांगले आहात आणि ज्या करण्यात तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी या चौकोनात लिहून टाका. दुसऱ्या चौकोनात वरती लिहा, हे काम मला आवडते पण ते काम मला चांगल्या प्रकारे करता येत नाही. म्हणजेच असे काम जे तुम्हाला खूप आवडते पण ते तुम्हाला करता येत नाही, किंवा करता येते पण चांगल्या प्रकारे जमत नाही, पण तुमच्या मनाला ते काम करावं असं खूप वाटतं. असं असू शकतं की तुम्हाला डान्स करायला आवडत असेल पण त्यात तुम्ही चांगले नसाल. तुम्हाला कुकिंग करायला आवडत असेल पण तुम्ही त्यात चांगले नसाल. तिसऱ्या चौकोनात वरती लिहा, हे काम मला आवडत नाही पण ते काम मला करता येते. म्हणजेच अशी कामं जी तुम्हाला आवडत नाही पण ती कामं नाईलाजामुळे करावी लागतात. जसे की समजा तुम्हाला कुकिंग आवडत नाही आणि तुम्ही कुकिंग करण्यात एक्सपर्ट आहात पण जॉबवर तुम्हाला ती करावी लागते. तर अशाच गोष्टी विचार करून लिहा ज्या तुम्हाला आवडत नाहीत पण त्या तुम्हाला कराव्या लागतात. चौथ्या चौकोनात वरती लिहा, हे काम मला आवडत पण नाही आहे आणि ते मला चांगल्या प्रकारे करता पण येत नाही आहे. म्हणजेच अशा गोष्टी ज्या तुम्हाला आवडत पण नाही, त्यात तुम्ही एक्सपर्ट पण नाही, त्या तुम्हाला करता पण येत नाही, तरीसुद्धा त्या तुम्हाला कराव्या लागतात जबरदस्तीने. जसे की तुम्हाला तुमचा बेडरूम साफ करावा लागतो, असे असू शकते की जबरदस्तीने तुम्हाला तुमचा बेडरूम साफ करावा लागत असेल आणि ते तुम्हाला नीट येतसुद्धा नसेल. तर या 4ही चौकोनात आरामात विचार करून करून तुमची उत्तरे लिहा. कोणतीही घाई करू नका. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पॉज करू शकता. जेव्हा तुम्ही या सर्वांची उत्तरे लिहाल तेव्हा बघा की तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ कोणते काम करण्यात घालवता. किती वेळ तुम्ही ते काम करताना घालवता ज्यात तुम्ही चांगले पण आहात आणि ते तुम्हाला आवडते पण. किती वेळ तुम्ही ते काम करता जे तुम्हाला आवडत नाही आहे. जसे की मी पहिले पण सांगितले की बहुतेक लोक जे काम त्यांना आवडत नाही ते काम करण्यात त्यांचा वेळ घालवतात. यामुळेच त्यांना त्यांचे पॅशन नाही मिळत. याचाच अर्थ ते खालच्या 2 चौकोनांमध्ये त्यांचा वेळ जास्त घालवतात. तुम्हाला जर तुमचे पॅशन शोधायचे असेल तर तुम्हाला वरच्या 2 चौकोनात तुमचा जास्त वेळ घालवावा लागेल. विना तुमच्या चालू कामाला सोडता तुम्हाला हे प्रयत्न करावेच लागतील वर दिलेल्या 2 चौकोनातील कामांसाठी वेळ काढायला. आता जर तुम्हाला वाटत असेल की माझ्याजवळ वेळच उरत नाही, तर मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही TV, बातम्या, न्यूजपेपर हे सर्व बघणे थोडं कमी कराल तर तुमच्याजवळ खूप सारा वेळ उरेल. आता असे होऊ शकते की तुम्ही वरच्या 2 चौकोनात खूप सारी कामे लिहिली असतील. तुम्हाला त्या सर्व कामांमधून अशा कामावर फोकस करायचा आहे ज्या कामाला तुम्ही एन्जॉय करता, जे काम तुम्हाला जास्त आवडते आणि ज्यामुळे पुढे जाऊन तुम्ही त्यातून पैसेसुद्धा कमावू शकता आणि ते काम करून आधीच कोणीतरी पैसासुद्धा कमावत असेल. मग तुम्ही त्या कामावर आणि त्या व्यक्तीवर जास्त रिसर्च केली पाहिजे की शेवटी हा व्यक्ती हे सर्व कसे काय करत आहे आणि तुम्हीसुद्धा तसेच केले पाहिजे. आता जसे की मी पहिले सांगितले
की तुम्हाला तुमचे पॅशन माहिती करून घेण्यासाठी स्वतःला समजणे खूप गरजेचे आहे, तर दुसरी एक्सरसाइज मी तुमच्याकडून जी करून घेणार आहे ती एक पर्सनॅलिटी टेस्ट आहे. ही केल्यानंतर तुम्ही स्वतःला एकदम चांगल्या प्रकारे समजू शकता. ही एक खूप फेमस टेस्ट आहे जिला बोलतात डिस्क टेस्ट. ही टेस्ट आधारित आहे 2 बेसिक ऑब्झर्वेशनवर. पहिली ही आहे की तुम्ही आउटगोईंग आहात की रिझर्व्ह आहात. म्हणजेच तुम्ही बाहेर जाऊन लोकांमध्ये मिसळणे पसंत करता की घरातच राहणे, म्हणजेच काही खास लोकांमध्येच वेळ घालवणे पसंत करता. आउटगोईंग असणारे लोक कोणालाही लवकर आपले मित्र बनवतात. हे लोक नेहमी बाहेर निघणे पसंत करतात. हेच लोक नेहमी बाहेर जाण्याचे प्लॅन बनवत असतात आणि ते दुसऱ्या लोकांना पण त्यात सामावून घेतात. जर तुम्हाला यांना कुठे फिरायला घेऊन जायचे असेल तर हे खूप प्रयत्नानंतर तयार होतात. हे लोक त्यांच्या खूप खास लोकांसोबतच त्यांचा वेळ घालवतात. डिस्क पर्सनॅलिटीचा दुसरा ऑब्झर्वेशन आहे की तुम्ही पीपल ओरिएंटेड आहात की टास्क ओरिएंटेड. पीपल ओरिएंटेड लोक दुसऱ्यांबद्दल जास्त विचार करतात, दुसऱ्यांची जास्त काळजी करतात. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीचा बॉस जर पीपल ओरिएंटेड आहे तर तो हा विचार करेल की त्याचे कामगार आरामात काम करत आहेत की नाही, त्यांना कुठला त्रास होत आहे की नाही, किंवा कोणत्या गोष्टीची कमी तर नाही आहे ना. टास्क ओरिएंटेड लोक नेहमी टास्कचा विचार करतात. टास्क ओरिएंटेड असणारा बॉस हा विचार करतो की टास्क चांगल्या प्रकारे होत आहे की नाही, काम पूर्ण होत आहे की नाही, क्वालिटी मिळत आहे की नाही, काम वेळेत होत आहे की नाही. यामध्ये तुम्ही काहीही चुकीचे किंवा बरोबर असा अंदाज लावू नका, कारण यात काहीच चुकीचे किंवा बरोबर नाही आहे. हे फक्त वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव आहेत. तर आता तुम्ही स्वतःला एक प्रामाणिक उत्तर द्या, यापैकी तुमचा स्वभाव कोणता आहे. यात हे मानून नका घेऊ की तुम्ही जे उत्तर द्याल ते शेवटचे असेल. या टेस्टमुळे तुम्ही फक्त स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखू शकाल. त्यामुळे याचे स्वतःला प्रामाणिक उत्तर द्या. या 2 प्रश्नांच्या उत्तरांमुळे पर्सनॅलिटीचे 4 प्रकार पुढे येतात: DISC. जर तुम्ही आउटगोईंग आहात आणि टास्क ओरिएंटेड आहात तर तुमचा पर्सनॅलिटी टाईप आहे D, म्हणजेच डॉमिनेटिंग. या प्रकारचे लोक वेळेवर काम करतात आणि इतरांकडून करून पण घेतात. ते टास्क पूर्ण करतात. एकदा की त्यांनी कुठले काम हातात घेतले की त्याला ते पूर्ण करतातच. त्याला अर्धवट सोडत नाहीत. त्यांना लीडर पोझिशनवर राहायला खूप आवडते. जे आउटगोईंग आणि पीपल ओरिएंटेड लोक असतात त्यांचा टाईप असतो I, म्हणजेच इन्स्पायरिंग. हे लोक दुसऱ्यांना इन्स्पायर करतात, त्यांच्या कामातून, त्यांच्या बोलण्यातून. हे लोक जास्त बोलणारे असतात. हे लोक नेहमी नवीन गोष्टींवर, नवीन आयडियावर बोलत असतात. हे लोक नेहमी दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तयार असतात. ते सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. जे लोक रिझर्व्ह आणि पीपल ओरिएंटेड असतात त्यांचा टाईप असतो S, म्हणजेच सपोर्टिव्ह. हे लोक सर्वांना सोबत घेऊन चालत असतात. या लोकांना मिळून काम करायला आवडते. जे लोक रिझर्व्ह आणि टास्क ओरिएंटेड असतात त्यांचा टाईप असतो C, म्हणजेच कॉशियस. या टाईपचे लोक खूप सावधान राहतात, खूप सतर्क असतात. त्यांचे लक्ष नेहमी क्वालिटीवर असते. त्यांना कामात नेहमी परफेक्शन हवे असते. त्यांना चुका करणे अजिबातच आवडत नाही. ते त्यांच्या कामात खूप तज्ज्ञ असतात. हे होते डिस्क पर्सनॅलिटी टाईप्स. आता तुम्ही विचार करा आणि स्वतःला प्रामाणिकपणे सांगा की तुम्ही यातल्या कोणत्या टाईपचे आहात. इथे प्रामाणिक उत्तर देणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तींमध्ये या प्रत्येक क्वालिटी थोड्या थोड्या प्रमाणात असतात, पण काहींमध्ये एखादी जास्त असते तर काहींमध्ये एखादी कमी असते. तर याचाच तुम्हाला विचार करायचा आहे की तुमच्यामध्ये कोणती क्वालिटी जास्त आहे, D, I, S की C. या टेस्टचा हेतू तुम्हाला एखाद्या कॅटेगरीमध्ये फिक्स करायचा नाही आहे, तर स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखण्याचा आहे. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचे पॅशनसुद्धा सापडणार नाही. आता तुम्हाला करायचं एवढंच आहे की जे पण तुमचे पर्सनॅलिटी टाईप आहे त्यानुसार तुम्हाला काम करायचं आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अपयशी लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ त्या कामांमध्ये घालवतात ज्यात ते चांगले नाही आहेत आणि ज्यात त्यांना आनंद पण नाही मिळत. या विपरीत यशस्वी लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ त्या कामांमध्ये घालवतात ज्यात ते खूप चांगले आहेत आणि ज्यात त्यांना आनंद पण मिळतो. तर आता मी तुम्हाला तुमचे पॅशन शोधण्याचा एक चांगला मार्ग सांगितला आहे. तर हे तुमच्यावर अवलंबून आहे की याचा वापर तुम्ही करणार आहात की नाही. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल आणि यामुळे तुम्हाला खरंच मदत मिळाली असेल तर त्या बदल्यात फक्त एक लाईक नक्की करा. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सल्ला देईन की हा व्हिडिओ पुन्हा एकदा नक्की बघा. तर मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. स्टे अमेझिंग. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.